नमस्कार शेतकरी मित्रांनो. वेटरनरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग चॅनलमध्ये मी डॉक्टर शरद दुर्गे आपलं स्वागत करत आहे. मागे जो व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, चाऱ्याच्या विभाजनाबद्दल आणि त्याच्या फ्रेश चाऱ्यामध्ये रूपांतर कसं करायचं याबद्दल त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आता शेतकरी चर्चा करत आहेत की DCP व TDN काय आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे, त्याबद्दल आपण याच्यात बघूया. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो DCP म्हणजे डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन असते, म्हणजेच पचन झालेले प्रोटीन. तर DCP कडे वळायच्या आधी आपण बघूया की क्रूड प्रोटीन म्हणजे काय. तर क्रूड प्रोटीन म्हणजे मित्रांनो, उदाहरणार्थ घ्या की ही सोयाबीन DOC आहे आणि सोयाबीन DOCचं आपण प्रयोगशाळेमध्ये विश्लेषण केलं असता त्याच्यामध्ये असलेले नायट्रोजनचे प्रमाण हे विश्लेषणात आढळून येते आणि त्या नायट्रोजनच्या प्रमाणाला 6.25 न मल्टिप्लाय किंवा गुणाकार केला असता त्याच्यामध्ये जवळपास 45% प्रोटीन हे आढळून येते. म्हणजेच काय, तर क्रूड प्रोटीन म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये असणारे नायट्रोजनचे प्रमाण त्याला 6.25 किंवा 6.25 या गुणोत्तरानं गुणाकार केले असता एखाद्या पदार्थामध्ये असलेले क्रूड प्रोटीन आपल्याला आढळून येते. तर 6.25 म्हणजे काय, तर प्रत्येक सजीवामध्ये एकंदरीत 16% प्रोटीन आहे असं मानलेले जाते आणि याचं गुणोत्तर करून ते 6.25 असं काढण्यात आलेलं आहे आणि हा एक कॉमन फॅक्टर समजला जातो क्रूड प्रोटीन विश्लेषणातला. तर मित्रांनो, आपण आता वळूया डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन म्हणजेच DCP कडे. तर मित्रांनो, DCP म्हणजे काय आणि याचं आपण जे गुणोत्तर करतो एखाद्या आहारामध्ये DCP आणि TDN जे ठरवतो, तर आपण DCP का ठरवतो, DCPचं काय महत्त्व आहे. तर उदाहरणार्थ ही शेळी आहे मित्रांनो, तर ही शेळी वेगवेगळा चारा खाते. उदाहरणार्थ हे घ्या, हा चारा आहे. या चाऱ्यामध्ये एक विशिष्ट क्रूड प्रोटीन असतं आणि हा चारा शेळीने खाल्ल्यानंतर त्याचं हिच्या आतड्यांमध्ये पचन होत जातं आणि या पचनाच्या जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये बराचसा जो प्रोटीनचा भाग आहे हा सामावून घेतला जातो तिच्या शरीरामध्ये पचनाद्वारे आणि सामावून घेतला जातो आणि जो पचन न झालेलं क्रूड प्रोटीन आहे ते विष्ठेद्वारे बाहेर पडल्या जाते आणि जे पचन न झालेले प्रोटीन आहे ते विष्ठेद्वारे बाहेर येते, ते पण त्या विष्ठेमध्ये काही प्रमाणात क्रूड प्रोटीन असते. तर आता चाऱ्यामध्ये किंवा आहारात असणारे क्रूड प्रोटीन आणि विष्ठेमध्ये असणारे क्रूड प्रोटीन, तर आहारातल्या क्रूड प्रोटीन मधून आपण विष्ठेमधले क्रूड प्रोटीन जेव्हा वजा करतो तेव्हा आपल्याला पचन झालेले प्रोटीन भेटते, म्हणजेच काय, तर डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन, ज्याला आपण DCP. तर मित्रांनो, अशा प्रकारे डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन काय आहे हे तुम्हाला थोडक्यात समजून आले आणि हे डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन म्हणजे पचन होणारे प्रोटीन हे आहारात वेगवेगळे घटक आपण जे प्रयोगात आणतो त्या वेगवेगळ्या घटकाचं डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन वेगवेगळं असतं. 2 घटक आहेत समजा ज्याच्यामध्ये क्रूड प्रोटीनची जे प्रमाण आहे ते जरी सेम असलं तरी त्याच्यात डायजेस्टिबल क्रूड प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं असू शकतं, कारण वेगवेगळ्या घटकातल्या क्रूड प्रोटीनची पचनाची जी क्षमता आहे ती वेगवेगळी असते. तर मित्रांनो, हे होतं डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन. याबद्दल तुम्हाला काही पुन्हा शंका असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या खालील याच्यामध्ये कॉमेंट करा. त्याच्यानंतर आपण वळूया टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट किंवा एकूण पचनीय पदार्थ, ज्यालाच आपण TDN असं म्हणतो. तर मित्रांनो, त्याच्याकडे वळायच्या पूर्वी आपण बघूया की आपल्याकडे एक फीड सॅम्पल आहे, म्हणजे आहाराचं एक सॅम्पल आहे आपल्याकडे. त्याच्यामधून जो ड्राय मॅटरचा तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आलेला आहे, त्याच्यातून आपण पाणी काढलं, ड्राय मॅटर उरलं. त्या ड्राय मॅटरमध्ये मग ॲश असतो. ॲश म्हणजे राख. राखेमध्ये मिनरल्स वगैरे असतात, जे आपण मिनरल मिक्सचर वगैरे म्हणतो ते सगळं, आणि ऑर्गॅनिक जे घटक उरलेले आहेत त्या ऑर्गॅनिक घटकामध्ये असते क्रूड प्रोटीन, क्रूड फॅट, फॅट म्हणजे स्निग्ध आम्ल, आणि क्रूड फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट म्हणजे याच्यामध्ये क्रूड फायबर जे असते ते पण कार्बोदकांचंच बनलेले असते, ज्याचं फायबरमध्ये रूपांतर झालेलं आहे.
आणि नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट असते हे पण कार्बोदकेच असतात ज्याचं फायबरमध्ये रूपांतर झालेलं नाही. अजून चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं बघितलं तर हे जसं की मॉइश्चर आपण काढलं म्हणजे पाणी काढलं तर ड्राय मॅटर उरलं. ड्राय मॅटरमधून आपण राख किंवा मिनरल्स काढले तर ऑर्गॅनिक मॅटर उरलं. ऑर्गॅनिक मॅटरमधून नायट्रोजन ज्याच्यामध्ये असते हा पदार्थ म्हणजे प्रोटीन तो काढला तर नॉन नायट्रोजिनस रेसिड्यू म्हणजे ज्याच्यामध्ये नायट्रोजन हा घटक महत्त्वाचा नसतो त्या घटकांमध्ये फॅट आलं. फॅट म्हणजेच काय तर स्निग्ध आम्ल. आणि दुसरीकडे आले कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमध्ये दोन तर एक ज्यांचे फायबरमध्ये रूपांतर झाले ते कार्बोहायड्रेट जसं की सेल्युलोज वगैरे म्हणतो जे की आपल्या वाढल्या आणि हिरव्या चाऱ्यात आढळतात. आणि नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच सोल्युबल किंवा विरघळणारे कार्बोदके जे की आपल्या खुराकीमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तर मित्रांनो तर आपण बघितलं की जे क्रूड प्रोटीन होतं किंवा आहारातील क्रूड प्रोटीन होतं त्याच्यातून आपण विष्ठेत असणारे क्रूड प्रोटीन जेव्हा मायनस केलं तेव्हा पचन झालेलं प्रोटीन आपल्याला मिळालं. तसंच जो इथर एक्स्ट्रॅक्ट घटक आहे किंवा क्रूड फॅट आपण जे म्हटलं त्यालाच इथर एक्स्ट्रॅक्ट पण म्हणतात. तर आहारातल्या इतर एक्स्ट्रॅक्टमधून आपण विष्ठेत असणारे इतर एक्स्ट्रॅक्ट जेव्हा मायनस करतो तेव्हा पचन झालेले इतर एक्स्ट्रॅक्ट किंवा फॅट आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे आहारातल्या क्रूड फायबरमधून आपण विष्ठेत असणारे क्रूड फायबर जेव्हा मायनस करतो तेव्हा पचन झालेले फायबर आपल्याला मिळतं. त्याचबरोबर आहारात असणारे विरघळणारे कार्बोदकांमधून विष्ठेत असणारे विरघळणारे कार्बोदके जेव्हा वजा केली तेव्हा पचन झालेले कार्बोदक आपल्याला मिळतात मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण एकूण पचनीय पदार्थ आता आपण काढू. आपल्याकडे आता पचन झालेले प्रोटीन, पचन झालेले फायबर, पचन झालेले कार्बोदके आणि फॅट आहे. तर आपल्याला समजा एकूण पचनीय पदार्थ म्हणजे TDN जर टक्केवारीत काढायचे असतील तर पचन झालेले बाकीचे घटक आपल्याला टक्केवारीत काढायचे आहेत. जर आपल्याला एकूण पचनीय पदार्थ ग्राममध्ये काढायचे असतील तर त्याचे घटक किंवा जे पचन झालेले बाकीचे घटक आहेत ते आपल्याला ग्राममध्ये काढावे लागतील. तर याप्रमाणे टक्केवारीमध्ये जर आपल्याला TDN एकूण पचनीय पदार्थ काढतो याचाच अर्थ असा की पचन झालेले क्रूड प्रोटीन टक्केवारीत अधिक पचन झालेले क्रूड फायबर टक्केवारीत अधिक पचन झालेले कार्बोदके टक्केवारीत अधिक पचन झालेले फॅट टक्केवारीत गुणीला 2.25. सर 2.25 हे यासाठी घेतलेलं आहे मित्रांनो की कार्बोदके आणि प्रोटीन यांचं जेव्हा एनर्जीमध्ये किंवा शक्तीमध्ये ऊर्जेमध्ये रूपांतर होतं तेव्हा आपल्याला 1 ग्राम कार्बोदके किंवा प्रोटीनकडून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. जेव्हा की 1 ग्राम फॅटकडून आपल्याला 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. तर 9 हे 4च्या तुलनेमध्ये 2.25 एवढे संख्येने मोठी ऊर्जा आपल्याला मिळते. त्यामुळे इथे इतर एक्स्ट्रॅक्ट किंवा ज्याला आपण पचन झालेलं फॅट म्हणतो त्याला 2.25 ने गुणोत्तर केलेलं आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याबद्दल काही शंका असल्यास खाली कॉमेंट करा जेणेकरून मला तसे व्हिडिओ तुमच्या मार्गदर्शनासाठी बनवता येतील. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ मिळत राहतील.